आरोपीच्या जाचच कंटाळून महिलेची आत्महत्या। आरोपी उमेश गोपीनाथ भवर वय 29 वर्ष राहणार मखमलाबाद याने मयत महिलेला सतत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने तसेच 25/8/2025 रोजी आरोपी यांनी मयत महिलेला पहाटे 5 वाजता फोन करून तिला मेसेजेस करून भेटण्यास येण्याची जबरदस्ती केली। ती भेटण्यास गेली नाही म्हणून आरोपी यांनी मयताचे बिल्डिंगमध्ये येऊन तिला धमकी दिली। यावेळी मयत महिला हिने दुपारी 12:04 दरम्यान आरोपीस फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी हा ऐकत नसल्याने व समजावून सांगून देखील तो मयताच्या बिल्डिंगमध्ये आल्याने मयत महिला हिने आरोपी याच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे, म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 25/8/25 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यास खबर प्राप्त झाली होती की तिडकी कॉलनी चांडक सर्कल या ठिकाणी असणाऱ्या बिल्डिंगमध्ये एका महिलेने गळफास घेतलेला आहे। सदर ठिकाणी तात्काळ बीट अंमलदार अधिकारी यांना पाठवण्यात आले आणि सदर महिलेस तात्काळ उपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले होते। त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते। सदर अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना सदर महिलेचा मोबाईल जप्त करण्यात आला होता। त्या मोबाईलची तपासणी केली असता तिला तिचा प्रियकर उमेश गोपीनाथ भवर वय 29 वर्ष राहणार मखमलाबाद याने मानसिक त्रास दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 297/25 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 108 151/2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर आरोपी हा 2-3 दिवसापासून मोबाईल बंद करून पसार होता। काल सदर आरोपीस गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीला आज रोजी स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।